सांगितलं का एमआरजीएस हे केंद्र सरकारचा विषय आहे, तो आमचा नाही. त्यांना आम्ही सांगितलं का रोजगार हमी योजनेतून करा, किमान विधवा आणि दिव्यांग शेतकऱ्यांना ते लागू करा. त्याची कॅबिनेट नोट तयार झालेली आहे, पण त्याला अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाहीये. त्याची आमची मागणी होती. हमी भावाची असेल, कर्जमुक्तीची असेल. कर्जमुक्ती बाबतीत तर देवेंद्रजी असे म्हणतात का आता दुष्काळ पडू द्या, आता तर दुष्काळाचं सावटच आहे. सध्या तुम्ही पाहिलं तर अर्ध पीक येत नाही. मी पूर्ण विदर्भ गोंदियापासून तर आत्तापर्यंत म्हणजे परभणीपर्यंत सारखं फिरतोय. म्हणजे 11 ते 12 जिल्हे फिरणं झालेले आहे. सगळ्या इकडे पावसानं सगळा हाहाकार केलेला आहे. अधिक पीक आपल्या हाती येईल आणि ते फार चांगलं येईल असं काही दिसत नाहीये. आणि म्हणून या ओला दुष्काळच आहे तसं पाहिलं तर. आणि मग असं असताना निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा कोरा म्हणणारे देवेंद्रजी आता म्हणतात दुष्काळ दुष्काळ करायला लागलेले. म्हणजे शेतकऱ्यांना पाय घासून घासून मरावं, ते आम्ही पाहावं, पाहिल्यानंतर ते माफ करावं. ही काही प्रभू रामचंद्राची प्रवृत्ती नाही आहे, हे रावण प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी याबाबत लगेच निर्णय घेतला पाहिजे. मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्या विषयाच्या संदर्भात आत्ता आम्ही महाराष्ट्रभर किमान 5-6 सभा घेणार आहोत.